मार्केटिंगचा पहिला दिवस म्हणजे एकदम पहिला शाळेचा दिवस किंवा कॉलेजचा दिवस आहे तसं तर तुमचं नाही ना झालं. पण मार्केटिंगचा पहिला दिवस हे काय नवीन काढले बाबा. म्हणजे आता स्टार्टअप चालू करून कितीतरी दिवस झाले, तर मग मार्केटिंगचा पहिला दिवस कसा असेल. नमस्कार, मी सोहम तुमचं मंगळवार मार्केटिंगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मार्केटिंगचा पहिला दिवस असा जर तुमचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने किंवा त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. आता इथे जसं मगाशी मी म्हणलं की स्टार्टअप सुरू होऊन खूप दिवस झालेत, त्यामुळे मार्केटिंगचा पहिला दिवस कसा असेल असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. इथे आता दोन केस स्टडीज सारख्या आपण घेऊ की एकतर खरंच तुमचं अगदी नवीन स्टार्टअप आहे किंवा तुम्ही स्टार्टअपची आयडिया मांडलेली आहे आणि आता कंपनी सुरू करणार आहे. आणि दुसरी केस अशी आहे की तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू होऊन 6 महिने झालेत, वर्ष झालेत, 2 वर्ष झालीत. मी कदाचित अजून थोडा पुढे जाऊन म्हणेन की 3 वर्ष झाली आहेत. तर अशा कंपनीजना सुद्धा किंवा त्यांच्या फाउंडर्सना सुद्धा मार्केटिंगचा पहिला दिवस आहे अशा पद्धतीनेच प्रत्येक दिवसाकडे पाहायला पाहिजे. म्हणजे हे करणं खूप सोपं आहे असं मी म्हणणार नाही, कारण थोडंसं मार्केटिंग झालंय किंवा एक प्रकारे ग्रोथ जर का अचीव झाली असेल तर अशा गोष्टींकडे इतक्या फ्रेश पर्स्पेक्टिव्हनी पाहणं थोडंसं कठीण होतं. पण जेव्हा पहिला दिवस आहे असं आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये चुका भरपूर होणार आहेत किंवा आपल्याला काही गोष्टी समजणार नाही आहेत किंवा काही वेळा काही गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी काम करत करत आपण आपलं मार्केटिंग किंवा स्टार्टअपची ग्रोथ ही पुढे पुढे सरकवणार आहोत. जेव्हा तुमचं स्टार्टअप जुनं असतं किंवा जसं मी म्हटलं की 3 वर्षापूर्वीचं आहे, तर अशा वेळेस आपण आधी केलेल्या चुकांचं जे लर्निंग आहे ते तर सोबत असतंच. पण इथे एक प्रकारची लेटन्सी आपल्याला येते की आता माझं सगळं सेट आहे किंवा मला काही माहिती घ्यायची गरज पडत नाही. तर इनफॅक्ट आजसुद्धा मी आता जवळपास 2013 पासनं या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्याही आधी मार्केटिंगचं माझा एक्सपिरियन्स होता. तर आजसुद्धा मी ऑलमोस्ट रोज नवीन काय टूल्स आहेत किंवा नवीन मार्केटिंग आयडियाज काय आहेत, काही स्टार्टअप स्टोरीज ज्या असतात, काही पोर्टल्स असतात की जिथे इंडियन स्टार्टअप स्टोरीज मांडलेल्या आहेत. कदाचित मराठीमध्ये कमी असतील अशी पोर्टल्स, पण या पॉडकास्ट थ्रू आपला तोच प्रयत्न आहे की नवनवीन ऑन्टरप्रेनर्स बरोबर चर्चा करून गप्पा मारून त्यातनं काय लर्निंग्ज आहेत. तर ही सगळी ब्लॉग्स म्हणा किंवा वेबसाईट म्हणा हे मी ऑलमोस्ट रोज पाहत असतो. शिवाय नवीन मार्केटिंगची टूल्स जी आहेत, जसं आपण एपिसोड्समध्ये पाहिलं की कॅनवा नावाचं एक टूल आहे किंवा इन्सिस्ट म्हणून एक आपण टूल बघितला इंस्टाग्रामसाठी. तर अशा पद्धतीची टूल्स सतत शोधणं, त्याचं ट्रायल व्हर्जन वापरून पाहणं आणि आपापल्या कंपनीसाठी ते कसं वापरता येईल याचा एक बेसिक रिसर्च करणं हा सुद्धा त्यामधला त्याचा एक भाग बनतो. त्याचसोबत नवीन आयडियाज, आता नवीन आयडियाज एखादा मार्केटर किंवा आपण स्टार्टअप फाउंडर म्हणू, नवीन आयडियाज जेव्हा डोक्यात यायला लागतात त्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं खरं तर कठीण असतं किंवा बऱ्याचदा किचकट असतं. असं वाटू शकतं की इथे फेल्युअर येईल. आणि खूप सारे स्टार्टअप फाउंडर्स हे मित्रांच्या म्हणजे त्यांच्या मित्रांमध्ये किंवा घरच्यांशी स्टार्टअपशी जे रिलेटेड नाही आहेत अशा लोकांशी चर्चा करून त्या आयडियाज डिस्कस आउट करतात. त्या चांगल्यात का वाईट आहेत हे तिथे ठरवतात आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायच्या आधीच ती आयडिया बाद करून टाकतात. तर इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आयडियाज तुमच्या लेवलला तुम्ही आधी फिल्टर आउट करून त्याचा थोडासा अभ्यास करा की असं कोणी केलं आहे का किंवा अशा पद्धतीच्या केस स्टडीज कुठे अवेलेबल आहेत का. याच्यावरती एक 5-10 मिनटं, फार वेळ नाही पण अगदी थोडा वेळ घालवणं
ठीक आहे. आणि मग तिथे जर का तुम्हाला असं वाटलं की नाही ह्या आयडियामध्ये पोटेन्शियल आहे बॉस, तर तिथे त्या आयडिया करून टाकायच्या. तिथे खूप सारी चर्चा आणि मग टीम मेंबर्स बरोबर गप्पा गोष्टी, ज्याला प्री प्रोडक्शन फेज म्हणतो आपण, तर ती जास्त करण्यात काही पॉईंट नाही आहे. याचं एक कारण असं आहे की ह्या अर्थात म्हणजे जर का आयडिया मोठी असेल किंवा खूप बजेट इंटेन्सिव्ह असेल, ज्याला जास्त पैसे लागणार आहेत, तर या सगळ्याचा सारासार विचार करणं वगैरे हा सगळा भाग आहे. पण जर का आयडिया छोटीशी आहे आणि आपल्याला करून पाहावीशी वाटते, तर ती बिनधास्त इम्प्लिमेंट करून पाहणं, त्याचा रिझल्ट ॲनालाइज करणं हे गरजेचं आहे. कारण मार्केटिंगच्या पहिल्या दिवशी आपण सगळं असंच करत असतो. आता मार्केटिंगचा पहिला दिवस म्हणल्यावरती साधारण आपण कोरीपाटी घेऊन चाललोय, या हेतूने आपण याच्याकडे बघतोय. तर तिथे एक चेकलिस्ट असणं गरजेचं आहे कुठल्याही स्टार्टअप फाउंडरसाठी, की बाबा रोजच्या रोज मला ह्या 3-4 गोष्टी करणं भाग आहे. आता अनेक स्टार्टअप्सना असं सध्या वाटतं की फक्त इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडिया आणि त्यांचं जर का प्रायमरी एखाद्याचं लिंक्डइन असेल किंवा प्रायमरी एखाद्याचं यूट्यूब असेल, तर एवढ्याच गोष्टी वरती कॉन्टेंट टाकणं आणि ते एक 2-3 दिवसातनं एकदा पोस्ट केलं की आपलं काम झालं. तर ग्रोथ आणि मार्केटिंगमध्ये जनरली इतर बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे आपण आता काही पुढच्या एपिसोड्समध्ये पाहू की ॲक्च्युअल मार्केटिंगची जी प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे तुमची प्रॉडक्ट सर्व्हिस, त्याचं प्राइसिंग, त्याची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस क्वालिटी असेल, त्याचं प्लेसमेंट असेल, त्याचं प्रमोशन असेल, एक 4 Ps नावाचा एक फंडा असतो. ते आता 7 Ps वगैरे एक्सटेंड झालेलं आहे. पण एक बेसिक जे मार्केटिंगचे प्रिन्सिपल्स आहेत, जे साधारणपणे MBA कॉलेजमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शिकवतात. पण ते लॉजिकल आहे, ते आपण पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये पाहूया. तर या प्रिन्सिपल्सचा विचार करून जर का मार्केटिंग किंवा ग्रोथचा पहिला दिवस बघितला ना, तर फक्त सोशल मीडियावरती पोस्टिंग हा भाग फार छोटा होतो त्याच्यातला. आणि याचा विचार रोज करणं किंवा जेव्हा पहिला दिवस आहे आपण असं म्हणतोय, तिथे रोज हा विचार घडणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्यामुळे काय होतं, मगाचा आपण जो पॉईंट डिस्कस केला आयडियाचा, तिथे याचा खूप फायदा होतो, की जेव्हा तुम्ही एक कंप्लीट ओव्हरव्ह्यू घेता तुमच्या बिझनेसचा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अगदी कम्प्लिटली 3 महिन्याचा रिव्ह्यू जसा आपण घेतो, की सेल्स असेल, रिपोर्ट्स असतील, एक्सपेन्सेस असेल, कॅश इन असेल, कॅश आउट असेल, व्हॉटएव्हर, तसा ओव्हरव्ह्यू म्हणत नाही आहे मी. ओव्हरऑल बिझनेस चा जो ओव्हरव्ह्यू असतो, की आपली नेमकी काय डिरेक्शन चालू आहे, आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, या सगळ्यावरती एक 10 मिनिटाचा एक ओव्हरव्ह्यू जरी घेतला, आणि हा स्टार्टअप फाउंडरला घेणं खूप गरजेचं आहे. शिवाय एकदा त्याची सवय झाली की तो खरंच 10 मिनिटांमध्ये तुम्हाला घेता येतो, की एक ओव्हरऑल एक नजर फिरवणे म्हणतो ना आपण, तर तशी नजर आपल्याला एंटायर आपल्या कंपनीवरती फिरवता आली पाहिजे. आणि ते सुद्धा मी म्हणतो की रोज. म्हणून मग मार्केटिंगचा पहिला दिवस असल्याचा जो फील आहे, की तो जो एक उत्साह असतो, की नाही नाही यार हे आपल्याला करायचं आहे, किंवा ओ हे इथे गंट आहे, आपण हे चेक करून पाहू. तर तो जो एक एन्थुझियाझम आहे, तो जो एक उत्साह आहे, तो मार्केटिंगच्या पहिल्या दिवशी जसा असतो तसा रोज असला पाहिजे. आणि जेव्हा तो रोज येईल त्यावेळेस आपल्याला नवनवीन कल्पना सुचत जातील. आता आपण म्हणजे आता मगाशी जसं मी म्हणलं होतं, की पहिली केस जी होती, आता आपण सगळी दुसऱ्या केसबद्दल बोललो, की ऑलरेडी स्टार्टअप आहे, ऑलरेडी कंपनी. आता आपण जेव्हा पहिली केस म्हणतो, की ज्यांची स्टार्टअप आत्ता जस्ट सुरू होते किंवा त्यांच्या डोक्यात एक फक्त आयडिया आलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाच्या आहेत, की तुमचा ॲक्च्युली मार्केटिंगचा पहिला दिवस असणार आहे आणि दररोज तशाच गोष्टी आपल्याला करत जायला लागणार आहेत. त्यामुळे मी म्हणलं तसं, की प्रत्येक स्टार्टअप फाउंडरला हे करणं गरजेचं आहे. आणि मी ऑनेस्टली सांगतो, मी हे माझ्या कंपनीसाठी किंवा मी ज्यांना मदत करतो, मी ज्यांना कन्सल्टिंग करतो, अशा माझ्या स्टार्टअप फाउंडर्ससाठी सुद्धा ह्या गोष्टी मी करत असतो. ऑब्व्हियसली कन्सल्टिंगमध्ये रोज करणं शक्य होत नाही, पण
मी असं म्हणेन की एक बाय विकली रिव्ह्यू तरी मी माझ्या एंडनी घेत असतो की नेमकं यांचं काय चालू आहे, अजून काय ह्यांना सजेस्ट करता येईल, कुठली आयडिया वर्क होऊ शकते. आणि तसंच ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्टार्टअपसाठी केल्या पाहिजेत. आता एक मगाशी सुटलेला मुद्दा तुम्हाला मला इथे सांगावं वाटतोय की जे मी म्हटलं की आयडिया फार डिस्कस करू नका. त्याचा अर्थ असा आहे की ज्यांना स्टार्टअपचा गंध नाही आहे अशा लोकांची आयडिया डिस्कस करू नका. तुम्हाला जर का काही आयडिया अबाउट मार्केटिंग किंवा ग्रोथ किंवा तुमच्या स्टार्टअपचं काही ब्रांचिंग करायचं असेल किंवा डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर त्यासंबंधी आपण चर्चा नक्कीच करू शकतो. म्हणजे मला सांगायला आवडेल की लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवरनं मला जवळपास आठवड्यातनं 1-2 लोकं तरी मेसेज करत आहेत की त्यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलविषयी काही माहिती हवी आहे. इथे फक्त मी सांगीन की थोडं म्हणजे बऱ्याचदा लोक 2-3 मेसेज करतात आफ्टर एक दिवस जरी गेला तरी. तर मी हे सांगेन की नक्की मी त्याला रिप्लाय करीन. गरज असल्यास आपण भेटूया किंवा फोनवर सुद्धा बोलूया, तो काही प्रश्न नाही. फक्त मला थोडासा एक वेळ द्या टू गेट बॅक टू यू. आणि त्यामुळे ह्या आयडियाज अशा लोकांशी माझ्याशीच करा असं नाही, पण अशा लोकांशी डिस्कस करा जिथनं तुम्हाला एक प्रोग्रेसिव्ह फीडबॅक मिळेल. पॉझिटिव्ह नाही म्हणत आहे मी, पण एक तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील ज्यांनी तुमची आयडिया व्हॅलिडेट होईल किंवा ती निगेट होईल. तर अशा लोकांशी चर्चा नक्की करा. आणि मार्केटिंगचा पहिला दिवस आहे असं समजून जोमाने कामाला लागा. आणि हे आपल्याला रोज करायचं आहे हे लक्षात ठेवा. तर मंगळवार मार्केटिंग पॉडकास्टमध्ये अजून नवीन गेस्टची लाईनअप मी आत्ता फ्रीज केलेली आहे. बऱ्याच लोकांशी बोलणं चालू आहे. तर त्यांच्या वेळा आणि माझ्या वेळा अशा मॅच झाल्या की बरीच कॉन्व्हर्सेशन्स आपल्याला आता ऐकायला मिळतील. नवीन स्टार्टअप्स ची स्टोरी तुम्हाला कळेल आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही देताय. आपण बरेच पॉडकास्ट एकत्र आहोत असं मी म्हणेन. आणि मग एक उत्साह माझ्याही अंगात येतो अबाउट मंगळवार मार्केटिंग. आणि त्याचाच एक पहिला दिवस आहे. अशा पद्धतीने मीही पॉडकास्ट रूममध्ये बसतो. माझा मित्र सूरज तो मला चांगली मदत करतो, फीडबॅकही देतो आणि एडिटला माझे खोकले आणि अशा सगळ्या गोष्टी काढून टाकतो. तर थँक्यू सूरज. आणि आपण नवीन एपिसोडमध्ये नक्की भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.